मी श्रद्धा पुन्हा एकदा ब्लॉग घेऊन आली आहे. विंटर सीझनमध्ये आपण आपली स्किनची आणि हेअरची काळजी कशी घ्यायची. थंडी खूप पडते, हेअर्स खूप फॉल होतात, त्यानंतर स्किन खूप ड्राय होते. पण ह्याच्यावरती आपल्याला सोल्युशन परफेक्ट काही समजत नाही. आपण जे काही ॲडला दिसतं आहे किंवा जे काही आपल्याला प्रोडक्ट्स आहेत ते आपण घेतो आणि ते यूज करायला स्टार्ट करतो. तसं न करता आपल्याला नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की विंटर सीझनमध्ये आपल्या स्किनवरती ऑइल जास्त येत आहे का, खूप ड्राय होतं आहे किंवा स्किन टाईप आपला चेंज होतो आहे का, हे पहिलं बघितलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्या स्किनच्या अकॉर्डिंग आपल्याला प्रोडक्ट्स हे चूज केले पाहिजे. सगळ्यात चुकीची मेथड म्हणजे वॅसलीन घेणे, म्हणजे वॅसलीन जेली, पेट्रोलियम जेली जी मिळते ती घेणे आणि पूर्ण फेसला अप्लाय करणे, लिप्सला अप्लाय करणे किंवा बॉडीला अप्लाय करणे. हे न बघता की आपला स्किन टाईप कुठला आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला चेहऱ्यावरती ॲक्ने येऊ शकतात किंवा अनइव्हन टोन होऊ शकतो. थोडंसं ऑइल सिक्रेशन खूप ज्यांचं जास्त आहे त्यांना अजून थोडं जास्त वाढू शकतं. तर ह्याची सगळ्यात काळजी घ्यावी. विंटर सीझनमध्ये अतिशय उत्तम असे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तुमच्या स्किन टाईपनुसार. तर मुळात मी आज बोलते की ज्यांची स्किन खूप कोरडी होते विंटरमध्ये, ठीक आहे, असं काही नाही आहे की प्रत्येकाची स्किन विंटरमध्ये कोरडी झालीच पाहिजे किंवा खूप ड्राय झालीच पाहिजे. काही जणांचा स्किन टाईप चेंज होतो आणि काही जणांचा खूप काही स्किनमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं बघणार आहोत की विंटरच्या सीझनमध्ये आपल्याला नेमकं कोणते प्रोडक्ट्स यूज करायचे. कंपल्सरी आपल्याला सनस्क्रीन यूज करायचा आहे. त्यानंतर तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग एखादं मॉइश्चरायझर चूज करायचं आहे जे खूप ऑइली पण नसेल आणि वॉटर बेस असेल, थोडंसं पटकन लावलं की ऑब्झर्व होईल असं कुठलं तरी मॉइश्चरायझर तुम्हाला घ्यायचं आहे. अशामध्ये खूप कंपनी आहे, सिटाफिल आहे, त्यानंतर सिलाकेअर आहे, सिरावी आहे, त्यानंतर नेव्हियाचे आहेत, पॉन्ड्सचे आहेत. ह्यापैकी कुठलेही तुम्ही मॉइश्चरायझर तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता. विंटर सीझनमध्ये मॉर्निंगला अंघोळ झाल्यानंतर, दुपारी फ्रेशनअप झाल्यानंतर आणि रात्री झोपायच्या आधी कंपल्सरी सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर ॲप्लिकेशन करणे खूप गरजेचं आहे. जेणेकरून तुमच्या स्किनचा pH लेवल बॅलन्स राहील आणि तुमची स्किन अतिशय कोरडी होण्यापासून थांबेल. तर सगळ्यात महत्त्वाचं सेकंड गोष्ट आहे की तुम्ही ज्याला उन्हामध्ये जाताय किंवा खूप थंडीमध्ये फिरायला जाताय असे किंवा बर्फाच्या ठिकाणी जाताय तर तुम्हाला कंपल्सरी सँडविच मेथड यूज करणं खूप गरजेचं आहे. मॉइश्चरायझरची सँडविच मेथड असते जसे की तुम्ही एखादं लोशन लावताय किंवा एखादी कुठली तरी नाईट क्रीम लावताय तर त्याच्या आधीही मॉइश्चरायझर लावायचं आहे, नाईट क्रीम लावायची किंवा एखादं सिरम लावायचं आहे, त्याच्यानंतरही तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं आहे. अशा काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या आपण विंटर ह्याच्यामध्ये फॉलो केल्या तर आपली स्किन नक्की ड्राय होण्यापासून वाचेल किंवा जास्त ॲक्ने येण्यापासून वाचतील किंवा स्किन टोन किंवा स्किनचा टाईप बदलला असेल तर आपल्याला थोडंसं स्किनच्या नॉलेजप्रमाणे किंवा ह्याच्याप्रमाणे स्किन आपली मेंटेन ठेवता येईल. तर अजून असे काहीही तुमचे क्वेश्चन्स असतील विंटर सीझनला घेऊन की स्किन कशी हे करायची तर आपण नक्की तुम्हाला सपोर्ट करू. त्याच्यामध्ये महत्त्वाचा गोष्ट राहिला म्हणजे हेअर्सचं विंटरमध्ये केअर कसं घ्यायचं की खूप जणांचं कंप्लेंट असतं की विंटरमध्ये हेअर्स खूप फॉल होतो किंवा खूप ड्राय होतात, खूप डॅमेज होतात. तर ह्यालासुद्धा सेम थिंग आहे. जसं की आपण फेसला मॉइश्चरायझर ॲप्लिकेशन करतो तसंच आपण हेअर्सला ऑइल बेस किंवा मास्क बेस तुम्ही यूज करू शकता. हॉट ऑइल थोडंसं म्हणजेच कोमट ऑइल आणि आठवड्यातून 2 वेळा मसाज करायचा आहे. कंपल्सरी कंडिशनिंग यूज करायचं आहे. जर तुम्ही शॅम्पू करताय आणि कंडिशनिंग करत नाही आहे तर तुमचे आहे त्याच्यापेक्षा पण जास्त ड्राय होण्याची शक्यता असते किंवा महिन्यातून एकदा हेअर स्पा ठेवणंसुद्धा गरजेचं आहे. हेअर स्पा हे फक्त आपल्याला नरिशमेंटचं काम करतं ना की हेअरफॉल थांबवतं. मोस्टली थंडीमध्ये हा हेअरफॉल सगळ्यांचा होतो. सो असं घाबरून जायचं नाही की बाबा आता थंडी पडली आहे आणि माझाच हेअरफॉल होतो किंवा माझेच केस गळतात, असं काही नाही आहे. ह्युमन बिईंगमध्ये प्रत्येकाचे हेअर्स थंडीमध्ये जातात, ती सायकल आहे आणि नवीन थंडी जशी संपत जाईल तशी नवीन हेअर्स यायलासुद्धा मदत होते. सो हेअरफॉल थांबवण्यासाठी आणि थोडंसं कुठेतरी हेअर ड्राय होण्यापासून थांबवण्यासाठी किंवा अजून एक गोष्ट म्हणजे की थंडीमध्ये आपल्याला डॅन्ड्रफ खूप होतो. डॅन्ड्रफपासूनसुद्धा थोडंसं केअरफुल राहण्यासाठी आपल्याला कंपल्सरी कंडिशनिंग करणं गरजेचं आहे, ऑइलिंग करणं गरजेचं आहे, हेअर्स छान कोंब करणं गरजेचं आहे.
पुन्हा हेअर स्पा आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा करणं सुद्धा गरजेचं आहे. सो जेवढी तुम्ही काळजी घ्याल, आणि थंडीच्या दिवसामध्ये आपण खूप कडक पाण्याने आंघोळ करतो, त्याच्यामुळे खूप ड्रायनेस येऊ शकतो पुन्हा हेअर्सवरती आणि बॉडीवरती. तर पाणी हे कोमट घ्यायचं आहे आणि तुमच्या स्किनसाठी ते खूप चांगलं आहे. या काही ठराविक गोष्टी ज्या तुम्ही घेतल्या आणि त्याची काळजी केली तर नक्कीच तुमचा विंटर सीझन अगदी ग्लोईंग आणि हेल्दी जाईल. थँक्यू सो मच.